मागील भागामध्ये आपण बघितलं अंजूला जे बघतीये त्यावर विश्वास ठेवावा की नाही कळतच नव्हतं. त्याच्या बोलण्यात ठामपणा होता. तिला आता गरगरल्यासारखं झालं. गिरीश रुद्रांशकडे खाऊ गिळू या नजरेने बघत होता. पुढे, मी जर आता 1 मिनिटाच्या आत इथून बाहेर नाही पडलो तर जे होईल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. रुद्रांश गिरीशवर नजर रोखत म्हणाला. त्याने काउंटिंग सुरू केली. 1 मिनिट होत नाही तेच तानी जोरात ओरडली. तानी! गिरीश आणि अंजू सोबतच ओरडले. तानीच्या आवाजातली वेदना जीवघेणी होती. तुम्ही असं का करताय? यांना पकडण्यासाठी तुम्ही तानीला का त्रास देताय? अंजूने आता रडतच विचारलं रुद्रांशला. पण रुद्रांशवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो निर्विकार होता. गिरीश घाबरून तानीकडे बघत होता. तितक्यात एक माणूस तिथे येत म्हणाला, बॉस, बाहेर खूप सारे पोलीस आलेत. गिरीशने हादरून रुद्रांशकडे बघितलं. मायनर शॉक होता. आता प्रत्येक मिनिटाला तिला शॉक बसेल, रुद्रांश म्हणाला. तेच तानी परत ओरडली. अंजू आता खरंच मान खाली घालून रडायला लागली. नाही, प्लीज थांबव हे. मी तयार आहे तुमच्यासोबत यायला. प्लीज प्लीज, गिरीश रडकुंडीला येत म्हणाला. आणि त्या माणसांकडे बघत म्हणाला, सोडा त्यांना आणि हत्यार इथेच टाकून बाहेर जा सगळेजण. ती माणसे एकमेकांकडे बघू लागली. त्यातलाच एक म्हणाला, आणि आम्ही असं केलं नाही तर तुम्ही स्वतःच्या पायावर बाहेर जाऊ शकणार नाही. गिरीश चिडून म्हणाला आणि त्याने गन घेऊन त्याला गोळी मारली. तो किंचाळत खाली पडला तसे बाकीचे घाबरले. ते पटकन आपापली हत्यारे खाली टाकून बाहेर गेले. रुद्रांश त्याचे हात सोडून उभा राहिला. तितक्यात मुकेश काही पोलिसांसोबत आत आला. त्यांनी गिरीशला पकडलं. गिरीश रुद्रांशकडे जळजळीत नजर टाकून म्हणाला, तानीचा वापर करून खूप मोठी घोडचूक केलीस तू. आता मी जातोय खरा, पण याचा अर्थ असा होत नाही की तू जिंकलास. तुला आयडिया पण नाहीये की तुझ्या पुढे काय वाढून ठेवले. मी समर्थ आहे त्याला समोर जायला. तुम्ही त्याची काळजी करू नका, रुद्रांश हात झटकत म्हणाला. गिरीश मान हलवत हसला आणि म्हणाला, बेस्ट ऑफ लक. रुद्रांशने इशारा केला तसा मुकेश त्याला घेऊन गेला. दुसरे 2 पोलीस जखमी झालेल्या पोलीस ऑफिसरला घेऊन गेले. तोपर्यंत एका पोलिसाने अंजूचे हात सोडलेले होते. रुद्रांश तिच्यासोबत बोलणार तेच ती त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली, तानीचा असा वापर केलात तुम्ही? अहो, किती लहान जीव आहे तिचा. यू आर सो मीन. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असं वाटते मी तुम्हाला ओळखतच नाही अजून. तुम्ही माझे रुद्रांश असूच शकत नाही. आणि ती डोळे पुसतच बाहेर पळाली. रुद्रांश डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. तो पण मग बाहेर गेला. मुकेश गिरीशला त्याच्या जीपमध्ये घेऊन गेला. रुद्रांश अंजूसाठी दरवाजा ओपन केला. ती त्याच्याकडे न बघता मागे जाऊन बसली. त्याने थोडंसं चिडून दरवाजा बंद केला आणि मग जीप पोलीस स्टेशनकडे घेतली. पूर्ण रस्त्यात अंजूने रुद्रांशकडे एकदाही पाहिलेलं नव्हतं. पण त्याचं मात्र मिररमधून तिला बघणं चालूच होतं. गिरीशला लॉकअपमध्ये टाकून रुद्रांशने मुकेशला काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि अंजूसोबत घरी आला. अंजूचं तर पूर्ण अवसानच गळालं होतं. तिला सारखी हसणारी तानी आठवत होती. तिने घरात येऊन पाहिलं तर तानी समोर खेळत होती. अंजू, तानी तिच्याकडे पळत आली आणि तिला मिठी मारली. अंजू आता गोंधळली. तिने खाली बसून तिला चेक करत विचारलं, तू ठीक आहेस ना पिल्लू? हो, मला काय झाले तेव्हा? तू कुठे गेली होतीस? किती वाट पाहिली मी तुझी, तानी तोंड फुगवत म्हणाली. अंजूला कंट्रोल झालं नाही. ती तानीला कवटाळून रडू लागली. अंजू, खेळ ना माझ्यासोबत, तानीने आवाज दिला तशी ती भानावर आली. तिने पटकन डोळे पुसले. पिल्लू, आत्ताच आली ना ती, तिला फ्रेश होऊ देत, पूर्वी बाहेर येत म्हणाली. अंजूने हसूनच तानीच्या गालावर ओठ टेकवले आणि स्वतःला सावरत उठली. पूर्वी तिला मिठी मारत म्हणाली, किती घाबरलो होतो माहिती आहे आम्ही. नशीब सौरभनी वेळेवर फोन करून सांगितलं की तू सेफ आहेस. अंजूने आता मागे वळून बघितलं. रुद्रांश हाताची घडी घालून उभा होता. त्याच्या कपाळावरची हलकी आठी आणि नजरेतला रोष बघून अंजूला अपराध्यासारखं झालं. तानी लगेच मामा करत त्याच्याकडे पळाली. त्याने तिला उचलून घेत तिचा पापा घेतला. अहिल्याबाई पण तिथेच आल्या आणि अंजूला बघून लगेच तिच्याजवळ जात म्हणाल्या, भारी घोर लावला होतास बघ तू जीवाला. हे घे पाणी पी आणि बस इथे. अंजू पाणी घेऊन खाली बसली. तू का उभा आहेस? बस तू पण. अहिल्याबाई रुद्रांशकडे बघत म्हणाल्या, मी फ्रेश होऊन येतो.
तो तानीला खाली ठेवत म्हणाला आणि अंजूकडे न बघताच वर गेला. काय गरज होती असं जंगलात जायची? अहिल्याबाईंनी तिला कुरवाळत विचारलं. मी ठीक आहे आई, अंजू हलकंसं हसून म्हणाली. ठीक आहेस तू? अवतार बघ कसा झालाय, त्या थोडंसं ओरडत म्हणाल्या. आई ते अंजू, आता नंतर बोलू, आधी तू जा आणि पटकन हातपाय धुवून ये. भूक लागली असेल ना? हे पण येतील, सोबतच बसून घेऊ, त्या तिला मध्येच थांबवत प्रेमाने म्हणाल्या. अंजू मान हलवत हो म्हणाली. ती वर जाणार तेच तानी म्हणाली, मी पण येते. अंजू मग तिला घेऊन वर आली. मी मामाकडे जाते आणि मग तुझ्याकडे येते, चालेल? तानीने लाडात येत विचारलं. अंजू तिचे गाल ओढत म्हणाली, हो चालेल, जा तू. तानी गेली तशी अंजू पण आत गेली. ती फ्रेश होऊन बेडवर बसली. काय केलं मी हे? मी रुद्रांशवर डाऊट घेतला? ते तानीला काही करतील हा विचार पण कसा आला माझ्या मनात? त्यांचं तिच्यावर किती प्रेम आहे हे माहीत नव्हतं का? पण तरी मी तसा विचार केला आणि त्यांना बोलूनही मोकळी झाले. किती वाईट वाटलं असेल त्यांना. त्यांच्या डोळ्यामध्येच दिसत होतं की ते किती नाराज आहेत ते. त्यांची माफी मागायला पाहिजे आता. पण त्यांच्यासमोर पण जाण्याची भीती वाटते. अंजूला खूप पस्तावा होत होता. त्याच्यासमोर कसं जायचं याचं खरंच दडपण आलं होतं तिला. तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. ती रुद्रांशच्या रूममध्ये आली. तो शर्टची बटन्स लावत होता. तानी तिथेच खेळत बसलेली होती. तानी, मम्मा बोलवते तुला खाली. अंजू रुद्राक्षकडे एक तिरका कटाक्ष टाकून तानीला म्हणाली. तानी उठणार तेच रुद्रांश तिच्याकडे बघत म्हणाला, थांब पिल्लू, मी पण येतो तुझ्यासोबत. आणि तो तानीला घेऊन खाली गेला. अंजू चल, तानी बाहेर जाता जाता म्हणाली. रुद्रांशने तर तिच्याकडे पाहिलंही नव्हतं. अंजूने डोळे बंद करून येणारा हुंदका दाबला. तीही मग त्यांच्या मागे गेली. रुद्रांशने खाली आल्यावर विचारलं, बाबा अजून नाही आले? बघ की, फोन पण उचलत नाहीयेत. अहिल्याबाई दरवाजामधून बाहेर डोकावत म्हणाल्या. त्यापूर्वी शेजारी बसल्या. अंजू पण तिथे येऊन बसली. मी आलोच, रुद्रांश उठत म्हणाला आणि मोबाईल कानाला लावत बाहेर गेला. अंजू त्याच्याकडे तोंड पाडून बघत होती. काय ग, काही झाले का? पूर्वीने अंजूला विचारलं. कारण आल्यापासून त्या दोघांमधला तणाव तिच्या नजरेतून सुटला नव्हता. नाही, कुठे काय? अंजू कसं तरी हसत म्हणाली. रुद्रांश पुन्हा येऊन बसला. थोड्याच वेळेत दिनेशराव पण आले. आल्या आल्या त्यांनी विचारलं, काय होतं हे? आणि आपल्यासोबतच का घडलं? बाबा, खूप भूक लागली आहे, मी नंतर सांगेन. तुम्ही फ्रेश होऊन या आधी, रुद्रांश त्यांना म्हणाला. बरं बरं, आलोच मी. तुम्ही सुरू करा तोपर्यंत, दिनेशराव आत जात म्हणाले. ते फ्रेश होऊन आले तसं सगळ्यांनी जेवण सुरू केलं. जेवता जेवता मधीच पूर्वी म्हणाली, सांगणारे इतके प्रश्न आहेत ना डोक्यामध्ये, कशाला कशाचाच ताळमेळ लागेना. रुद्रांश हसला आणि म्हणाला, हे बघा, उद्या तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. का घडलं, कुणी घडवलं सगळं सांगेन. फक्त आजच्या दिवस काही विचारू नका. कुणीच मग त्याला काही विचारलं नाही. अंजूच्या जेवणाकडे लक्ष नव्हतं. ते पाहून दिनेशरावांनी विचारलं, सुनबाईंना काय झालं? एकही शब्द बोलेनात. अंजू हसत म्हणाली, काही नाही बाबा, तू पण काही कमी शॉक दिला नाही आज. दिनेशराव मान हलवून म्हणाले, सॉरी बाबा, ते अंजू, तू पण काही लपवत नाही आहेस ना याच्यासारखं? नाहीतर कळायचं की दोघे मिया बीवींनी मिळून आम्हाला उल्लू बनवलं, पूर्वी हसत म्हणाली. अंजू आता थोडंसं लाजत हसली. मिया बीवी कुठे झालेत हे अजून? त्यांनी त्यांच्याकडे बघत विचारलं. तशा अहिल्याबाई हसत म्हणाल्या, लवकरच होतील ना पण, आता घाई करायला पाहिजे. अंजूने थोडंसं लाजून रुद्रांशकडे पाहिलं, पण त्याचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. मग मी आत्तापासूनच मामी म्हणू का अंजूला? तानीने खुश होत विचारलं. अहिल्याबाई मान हलवत हो म्हणाल्या. ये अंजू मामी, तानी अंजूला बिलगत म्हणाली. अंजू तिचा गाल गुच्चा घेत हसली. तिने पुन्हा रुद्रांशकडे बघितलं. तो खाली बघून जेवत होता. तिचा चेहरा परत पडला. या तिघांच्याही नजरेतून ते सुटलं नाही. सगळ्यांचं जेवण झालं तसा रुद्रांश म्हणाला, मला पुन्हा जायचे, रात्री येईन मी. मला रूमवर सोडता का तसंच? अंजू लगेच म्हणाली. रुद्रांशच्या कपाळावर हलकी आठी पडली, जी तिच्या नजरेतून सुटली नाही. अगं थांब की, अहिल्याबाई आर्जवी सुरात म्हणाल्या. नको आई, त्या तिघी पण वाट बघत असतील माझी, अंजू त्यांना म्हणाली. ठीक आहे, पण पुन्हा इकडे येताना सगळंच घेऊन ये आता, इकडेच राहायचंय तुला, त्या हसून म्हणाल्या. अंजूही हसत हो म्हणाली. ती वर जाऊन तिचं साहित्य घेऊन आली. त्यांच्या पाया पडून त्यांना बाय करून ती बाहेर आली. रुद्रांश गाडीमध्ये बसलेला होता.
ती पटकन येऊन त्याच्या बाजूला बसली. अर्धा रस्ता संपला तरी रुद्रांश एक शब्द म्हणलेला नव्हता. अंजूलाही आता कसं बोलावं ते सुचेना, पण बोलणं तर गरजेचं होतं. तिनेच मन दुखावलं होतं त्याचं. ती कसं बसं धीर एकवटून म्हणाली, गाडी थांबवा, मला बोलायचे, मला उशीर होतोय. तो निर्विकारपणे म्हणाला, 5 मिनिट्स फक्त, प्लीज. ती काकुळतीला येत म्हणाली. रुद्रांशने गाडी बाजूला घेतली. तो समोरच बघत होता. माझ्याकडे बघा तरी, ती भरल्या आवाजात म्हणाली. त्याने तरीही नाही पाहिलं तिच्याकडे. ती आता स्वतःच त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाली, आय एम सॉरी ना. तुम्ही माझ्या जागी असता तर? तरी मी तुझ्यावर असा अविश्वास दाखवला नसता. प्रेमासोबत नात्यात विश्वास असेल तरच ते टिकतं. पण तू आणि पोलीस आहे मी. काहीतरी विचार करूनच केलं असेल ना सगळं? हे नाही डोक्यात आलं तुझ्या? त्याने तिच्या नजरेत बघत विचारलं. त्याच्या नजरेतली वेदना बघून कसं नुसत झालं तिला. ती तरीही तिची बाजू मांडत म्हणाली, अहो पण तानीचा आवाज ऐकला आणि ते सगळं खोटं होतं हे मला कसं कळणार ना? तुम्हीच विचार करा बरं. मी काही तुमच्या एवढी हुशार नाही आहे. प्रश्न तो नाहीच आहे, तो समोर बघत म्हणाला. ती आता त्याचा हात हातात घेत म्हणाली, मी तुमच्यावर अविश्वास दाखवला याचंच वाईट वाटते ना तुम्हाला? माहिती आहे मला, म्हणून तर सॉरी बोलते ना. प्लीज मला माफ करा. त्याने त्याचा हात काढून घेतला. ती पुन्हा हात हातात घेत म्हणाली, प्लीज पुन्हा नाही करणार मी असं. तो तरी काहीच बोलत नाही. तिला आता रडू येत होतं. कसं बसं कंट्रोल केलं तिने. तिला मध्येच आयडिया सुचली. ती त्याच्या हातांवर ओठ टेकवत म्हणाली, आता तरी? तो काहीच बोलत नाही हे बघून अंजूने पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवले. ती स्वतःशीच लाजली. आता तरी ऐकेल असं वाटलं, पण तरी तो सिरियस दिसत होता. तिचा पण चेहरा पडला. किती हट्टी आहात हो तुम्ही. आता तुम्हीच सांगा मी काय करू म्हणजे तुमचं समाधान होईल. तिने थोडंसं रडलवलेल्या स्वरातच विचारलं. रुद्रांशने लगेच तिच्या कमरेवर हात टाकत तिला जवळ ओढलं. त्याच्या मजबूत पकडीने अंगावर सरकन काटा आला तिच्या. अहो काय, आपण रस्त्यात आहोत. ती गोंधळून मागे होत म्हणाली. जाऊ दे मग. तो तोंड बारीक करून नाराजीत म्हणाला. नाही. अंजू त्याच्याकडे बघत ओरडली. तो गालामध्ये हसला. ती त्याच्याकडे बारीक नजर करून बघत म्हणाली, मोक्याचा फायदा घेणं याला म्हणतात. पोलीस आहे ना मी. शिक्षा देण्याचं काम आहे माझं. तू चुकलेस तर शिक्षा तर बनतेच. रुद्रांश तिच्या नजरेत बघत म्हणाला. त्याने गाडीमधली लाईट्स बंद करून तिच्या कमरेत हात घातला. तशी ती शहारली. तिला पुढे काही कळण्याच्या आतच त्याने तिला पुढे ओढून तिच्या ओठांना ताब्यात घेतलं. हळूहळू बधीर होऊ लागली ती. तिच्याही नकळत तिचे हात त्याच्या केसांमध्ये गेले. पूर्ण शरीरात आता गोड लहरी उठत चालल्या होत्या. तो थोड्या वेळाने मागे झाला. अंजू दीर्घ श्वास घेत तशीच त्याच्या मिठीत शिरली. आय एम सॉरी, खरंच मी चुकले. ती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली. इट्स ओके. तोही तिला घट्ट आवळत म्हणाला. एकमेकांच्या उबदार मिठीत त्यांचा थोडा वेळ गेला. तिची चलबिचल वाढली तसं त्याने मागे होऊन लाईट लावली. अंजूने त्याच्याकडे बघत विचारलं, पण तुम्ही तानीचा तो व्हिडिओ कसा दाखवला मग त्यांना? होलोग्रामद्वारे. बघणाऱ्याला कळत पण नाही की समोरची व्यक्ती खोटी आहे ते. त्याचाच फायदा घेतला मी. गावी जाण्याच्या आधीच मी तानीसोबत खेळताना असा व्हिडिओ बनवला होता. रुद्रांश मागे टेकत म्हणाला. म्हणजे तुम्हाला माहिती होतं हे होणार आहे म्हणून? तिने नवलाने विचारलं. हो, हे सगळं गिरीश करतायत हा डाऊट होता आधी. गावी असताना जसं हे कन्फर्म झालं तसा लगेच इकडे आलो मी. सलोनीला किडनॅप करून सुरेशला ब्लॅकमेल केलं आणि सगळे सॅम्पल बदलले. तो माहिती देत म्हणाला. मला किडनॅप करतील हे पण माहीत होतं तुम्हाला? तिने भुवया उंचावत विचारलं. त्याशिवाय का पोलीस पाठवले मी? त्यांचा प्लॅन आधीच कळला होता. मला गॅरंटी होती की तू स्वतः त्यांच्याकडे जाशील. तू तेच केलंस जे मला हवं होतं. तो गालामध्ये हसत म्हणाला. तिचं मन आता भरून आलं. तो तिला ओळखू लागला होता. मला काही केलं असतं तर? तिने हळूच विचारलं. तो तिच्या चेहऱ्याहून केरसांमध्ये हात नेत म्हणाला, असं कसं काही होऊन दिलं असतं मी? जीव आहेस तू माझा. तुला ते काहीच करणार नाहीत हे आधीच समजलं होतं. म्हणून तर मुकेश बाहेर आला नाही लगेच. त्याने तुला जाताना पाहिलं होतं आणि लगेच मला सांगितलं होतं. मीच त्याला गाडीमध्ये थांब बोललो. अंजू समाधानाने हसली, पण मध्येच तिने सिरियस होत विचारलं, घरी गिरीशबद्दल कळलं तर? कुणालाच काहीच फरक पडणार नाही. ते तेव्हाही क्रिमिनल होते आणि आता देखील आहेत. पण ते मेन नव्हतेच. त्यांचा फक्त वापर केलाय कुणीतरी. रुद्रांश कुठेतरी हरवत म्हणाला.
त्याला पण शोधून काढेल माझा हुशार नवरा. अंजू त्याचं नाक ओढत म्हणाली. आह. रुद्रांश नाक चोळत हसला आणि म्हणाला, आता बायको हुशार असल्यावर नवरा पण हुशारच हवा ना. काही हुशार नाही आहे मी कशी वागले आज, ती तोंड पाडत म्हणाली. सोड की आता, तो तिचा गाल गुच्चा घेत म्हणाला. तुम्ही म्हणत आहात तर सोडलं. आणि एक सांगू? रुद्रांश, तुम्ही रागामध्ये असलात की खूप क्यूट दिसता. अंजू त्याच्याकडे बघून गालामध्ये हसत म्हणाली. असं? म्हणजे तू माझं चिडणं एन्जॉय करत होतीस तर? असं बोलून तो तिला पोटात गुदगुदी करू लागला. अहो काय करताय? अंजू त्याचे हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. छातीतली धडधड वाढली होती तिच्या चेहऱ्यावर उधळलेली लाज सरळ काळजात घुसली त्याच्या. तिने नजर समोर वळवली. रुद्रांशने हसतच वॉच बघितलं. शेट, झाला ना उशीर तुझ्यामुळे, पटकन जायला हवं आता, तो ओरडला. तशी ती थक्क होऊन म्हणाली, माझ्यामुळे? तुम्ही ना, बरं तुम्ही जा तिकडे, मी रिक्षा करते. नाही नको, रुद्रांश लगेच म्हणाला. एका हो माझं कधीतरी, मी काही लहान नाही आहे, जाते मी. असं बोलून तिने त्याला मिठी मारली. त्याने पण तिला मिठीत घेतलं. ती बाजूला होणार तर तो तिला सोडेना. उशीर होतोय ना तुम्हाला, तिने थोडंसं लाडात विचारलं. घाईत असताना अशी रोमॅन्टिक होत जाऊ नकोस ग, तो तिला बाजूला करत म्हणाला. त्याचा बारीक झालेला चेहरा बघून ती त्याच्या हातावर मारत हसली. तोही मग हसत म्हणाला, आणि आज मी लेट जाईन घरी, सो आपलं बोलणं होणार नाही. आय नो, ती त्याला मध्येच थांबवत म्हणाली. तो मग गाडी स्टार्ट करत म्हणाला, बरोबर उद्या दुपारी रेडी राहा आणि त्या तिघींना पण रेडी कर. का? अंजूने चमकून विचारलं. सरप्राईज आहे घरच्यांसाठी, त्यांना पण घेऊन ये, तेवढंच सेलिब्रेशन. रुद्रांश. ओके, बाय अँड टेक केअर. अंजू. यू टू. रुद्रांश. अंजू हसतच बाहेर उतरली. अंजू, रुद्रांशने आवाज दिला. ती मागे वळत म्हणाली, रुद्रांश हसत म्हणाला, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अंजू हळूच म्हणाली. तिने हसत हात हलवून बाय केलं. त्यानेही मग बाय करून गाडी पुढे घेतली. अंजू रिक्षासाठी थांबली. एक रिक्षा आली तशी ती बसून गेली. थोडं पुढेच गाडी थांबून तिला पाहणारा रुद्रांशी मग पोलीस स्टेशनकडे गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.